नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज सकाळी तुम्हाला जो व्हिडिओ पोस्ट केला मार्केटमधला, फिश मार्केटचा, तो आमच्या अगदी घराजवळच आहे. आणि खूप जण मला बोलत होते, आरती तुला तर बरं नव्हतं, तू लगेच कसं काय फिश मार्केटचा व्हिडिओ केला. तर मी तुम्हाला खरं सांगते, मी घरापासून रिक्षाने बसले, मार्केटला उतरली आणि एकदम जवळ असून वॉकेबल डिस्टन्स होतं तरी मी चालत नाही गेली, ऑटोने गेली आणि ऑटोने आली. फक्त मला तिथे जो शूट करायचा तेवढा टाइम होता तेवढंच फक्त मी उभी होती. बाकी मी स्वतःला अजिबात त्रास करून नाही घेतला. तुम्हाला वाटतं ते विशालला विचारा ही गोष्ट. तर मला अजिबात त्रास नाही झाला त्या गोष्टीचा आणि घराजवळच होतं म्हणूनच मी गेले होते. मी जास्त कुठे लांब नाही गेली त्यासाठीच. आणि अजून एक गोष्ट, संध्याकाळचं आमचं रुटीन आहे फिश फ्राय करायचं. आणि विशालला आज सकाळी म्हणजे सकाळपासून विशाल घरी आहेत. त्यांनी काय आरविशला हेअरकट करून आणलं, ते त्यांचा स्वतःचा टायमिंग घेतला थोडासा. आणि आरविश आणि ते दिवसभर यांचं चालू आहे दोघांचं. तो आरवी फ्राय करायचे, तर कसे फ्राय करायचे ते थोडक्यात तुम्हाला दाखवते. स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे. वरण भाताचा कुकर लावलाय आणि गरम आहे खूप, कुकर चटका लागतो अक्षरशः. आणि त्याच्यानंतर इकडे मी सकाळी फिश आणली होती, ती स्वच्छ धुवून त्याच्यानंतर तिला हळद मीठ लावून थोडं डिप्रेशर दिली होती. आणि आता संध्याकाळी म्हणजे जेवणामध्ये, रात्रीचं जेवणामध्ये असणार आहे वरण भात आणि जे पापलेट आणलेले आहेत ते फ्राय करणार आहे. असं असेल रात्रीचं जेवण. तर चला पहिले वरणाला फोडणी देते आणि नंतर फिश फ्राय करताना तुम्हाला दाखवते. आता हिला जस्ट मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली आहे, तर मग थोडा वेळ बाहेर ठेवते जेणेकरून टेम्परेचरवरती ठेवते. तर चला मग दाखवते तुम्हाला पण. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे मी हळद मीठ लावून हे जे पापलेट आहे ते ठेवले होते. तर आता याच्यामध्ये मी एक मस्त पिळून घेते याच्यावरती. आणि लिंबू पिळताना ना हे मधले जे ते काप केलेले आहेत ना त्याच्यावरतीच पिळायचं डायरेक्ट. ते बघू शकता तुम्ही मी कशी करते. आला तू मध्ये हात नाही घालायचा बेटा, फिश आहे. आरविश, तू फिश खाईल ना बाबू? इथे बघा. नाही ना आरविश, तू फिश खाईल. आरविश, लिंबाचा जो रस आहे तो पूर्ण आपल्याला त्याच्या आतपर्यंत केला पाहिजे असं लावायचा. ओ आणि इकडे आहे मीठ. काय आगो नाही रे विरू म्हणतो, आगो. इकडे आहे मीठ चवीनुसार. एक चाकू नाही घेऊ. अद्रक लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती ऍड केली आहे. आणि माझ्याकडे हा आगरी मसाला आहे तो पण टाकते मी. हळद तर ऑलरेडी टाकलेली आहे. तर परत एकदा सांगते तुम्हाला की काय काय ऍड केलंय. एक लिंबू पूर्ण पिळून घेतलाय, हळद, मीठ, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि लाल काश्मीरी पावडर आणि आगरी मसाला आहे माझ्याकडे तो ऍड केला आहे. आणि जे फ्राय करण्यासाठी वापरणार आहोत ते तांदळाचं पीठ आणि रवा, ह्या दोन गोष्टीमध्ये फ्राय करणार आहे. सिंपल असेल ना, जेवढा कमी मसाला वापरला जाईल ना तेवढं ते चवदार लागतात असं मी ऐकून आहे. मी स्वतः तर खात नाही, मी तुम्हाला खरं सांगते, पण हे विशालसाठी मी फ्राय करते. आता हा जो मसाला आहे तो पूर्ण मी त्याला लावून घेते. हो बेटा, इकडे बघू शकता. बघू शकता तुम्ही, छान मस्त मुरतोय त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मसाला छान लावून झालाय पापलेटला. आणि या पापलेटला मी या मसाल्यामध्ये जवळजवळ 15 मिनिटं मुरून देते आणि नंतर फ्राय करणार आहोत. आणि फ्राय करायला काय वापरणार आहे ते सांगितलंच मी तुम्हाला. रव्यामध्ये फ्राय करणार आहे मी. आणि असं मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान. आणि इकडे लोखंडाचा तवा ठेवलाय. हा मी फिश फ्राय करण्यासाठी कधीतरी वापरते.
काय आरविश बोलतोय आरती हे काय असं. काकांनी किराणा आणून दिलाय, त्याच्यामध्ये ना बिस्किट्स वगैरे ठेवाय, तर मला बोलतोय आरती हे काय. त्याला कळतंय आता बिस्किट खायचेत म्हणून. असा आरविश बरोबर आवाज येतो, नावाने आवाज येतो. आणि आरती म्हातारा हे नसतंच. तवा छान तापलाय, बघू शकता तुम्ही. हे तेल टाकून घेते पहिले. आणि हा तवा खूप दिवसांनी वापरायला काढला. खरं तर वापरतच नाही, तर किती दिवस झाले त्याला वापरलेला नाहीये. तर पापलेट फ्राय करण्यासाठी मी 2 चम्मच रवा घेतलाय, बारीक रवा आहे हा. आणि 3 चम्मच तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाने चांगले कुरकुरीत होतात मासे. आणि हे लाल तिखट थोडंसं टाकते. असं मीठ. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान. आणि इकडे लोखंडाचा तवा ठेवलाय. हा मी फिश फ्राय करण्यासाठी कधीतरी वापरते. काय आरविश बोलतोय आरती हे काय असं. काकांनी किराणा आणून दिलाय, त्याच्यामध्ये ना बिस्किट्स वगैरे ठेवाय, तर मला बोलतोय आरती हे काय. त्याला कळतंय आता बिस्किट खायचेत म्हणून. असा आरविश बरोबर आवाज येतो, नावाने आवाज येतो. आणि आरती म्हातारा हे नसतंच. तवा छान तापलाय, बघू शकता तुम्ही. हे तेल टाकून घेते पहिले. आणि हा तवा खूप दिवसांनी वापरायला काढला. खरं तर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, आणि त्या मी मस्त खलबत्त्यातून ठेचून घेतल्यात. त्या टाकते पहिले. तर आणि आता हा जो पापलेट आहे, त्यात तुम्ही मसाला बघू शकता, पूर्ण आतपर्यंत मुरला मस्त. कसा वाटतोय? एकदम छान. छान आहे, मस्त आहे, खूप भारी आहे. आणि तुम्ही पण या माझ्यासोबत खायला पापलेट. हो खूप छान बनवले आरतीने. अच्छा, याला तर टेस्ट करायला हवीस ना. काटा असेल, काटा बघून द्या. कसं झालं मग मला सांग. छान आहे. तुला आवडलं बाबू? तुला आवडलं? मांडी घालून बसा दादा, मांडी घालून बसा. मांडी घाला. अशी नाही, दोन्ही मांडी घालायची. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड जॉब. विशाल काटा असेल, विशाल सांभाळून, मला भीती वाटते. बेस्ट. ठीक आहे, चला. तर चला मंडळी, मी पण आता जेवायला घेते. आणि हो, मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगते, मी फिश खाणार नाहीये. मी वरण भात आणि लोणचं खाणार आहे फक्त.
मी अजिबात फिश खाणार नाही. विशाल माझं चालू आहे त्यांचं की तू खास म्हणून, पण मला नाही जमणार कारण मी याआधी कधीच नाही खाल्लेलं आहे आणि ट्राय पण नाही, मला नाही म्हणजे इच्छा नाही होते ट्राय खायची. तर पण विशालला खूप आवडते फिश फ्राय, त्यामुळे विशालसाठी मी आवर्जून बनवते ह्या सगळ्या गोष्टी. तर चला मग. आणि इकडे मिठू सेट पण आलेले आहेत. तुला फिश खायची काले? मिठू मिठू पण आलाय जेवण करायला. चला आता जेवण वाढून घेते, जेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी वरण भात लोणचं खाल्लं, यांनी फिश खाल्ली, दोघांनी मिळून. मजा आली फिश खायला. काटे होते ना त्याच्यात, खूप काटे होते त्याच्यामध्ये, खूप काटे असतात. हो. आणि त्याच्यात आर्विश पण खात होता, त्यामुळे विशालला कसं झालं माहितीये का, त्याला भरवायचं होतं. मी बोलले ते सोडून दे, पण त्याला माझ्या हाताने नव्हतं खायचं, त्याला बाबाच्याच ताटामध्ये खायचं होतं. असं होतं. आर्विश फिश कशी खाल्ली रे? अशी फिश खाल्ली, तुला आवडली? तर मस्ती चालू आहे त्याची. आणि बघा कसं सांगतोय फिश कशी खाल्ली ते. तुम्हाला पापलेट फ्राय कसे वाटले मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून एक गोष्ट, थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या. काल तब्येत ठीक नव्हती तर असं नाही सांगणार की परिपूर्ण बरं वाटतंय, थोडंफार विकनेस आहेच आणि लगेच काय विकनेस जाणार नाही, ही गोष्ट खरी. पण मग असं दुखणंच घेऊन बसलं आणि सतत असा विचार केला की नाही बरं नाही वाटत आहे, विकनेसच वाटतोय, घराच्या बाहेर नाही निघालं थोडंसं, तर मग काय होईल, त्याच गोष्टीमध्ये अडकून राहणार आपण. म्हणून आपण आपल्या कामामध्ये बिझी राहणं कधी पण महत्वाचं आणि तेच बरोबर आहे का ना विशाल? फ्रेश वाटतं आपण आपलं जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा फ्रेश वाटतं. आणि तुमचे जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा तर अजून चांगलं वाटतं, अजून म्हणजे बरं वाटतं खरंच. असं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या. तर व्हिडिओ हा इकडे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.